कल्याण डोंबिवली महापालिकेसाठी शिवसेना भाजप चर्चा अंतिम टप्प्यामध्ये आहे। जागा वाटपाचा फॉर्म्युला सुद्धा ठरल्याची माहिती मिळते। शिवसेनेला 67 तर भाजपला 54 जागा मिळाल्याची माहिती आहे। त्यामध्ये कल्याण पूर्वमध्ये भाजपच्या वाट्याला 7 जागा आल्याची सध्या माहिती आहे। त्यावरूनच आता भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयाबाहेर येत रात्री जोरदार घोषणाबाजी केलेली आहे। तर आपण ही दृश्य पाहतोय। भाजप कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। कमी जागा मिळाल्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे आणि त्यांनी कार्यालयासमोरच येत जोरदार घोषणा दिलेल्या आहेत आणि आपली नाराजी व्यक्त केलेली आहे। जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावरच भाजपनं आक्षेप नोंदवलेला आहे। त्यामुळे आता त्या संदर्भात काही वेगळा निर्णय घेतला जातो का, पुन्हा एकदा चर्चा केली जाते का, हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे। तर या संदर्भात भाजप कार्यकर्त्यांसोबत संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी। पाहूयात। सेना बीजेपीचा फॉर्म्युला जो ठरलेला आहे, या फॉर्म्युल्यामुळे भाजपचे जे कार्यकर्ते आहेत ते पदाधिकारी ते यांचा विरोध करतात। कारण की फक्त बीजेपीला 54 जे आहेत जागा ते दिलेल्या आहेत, तर शिवसेनेला 68 जागा दिले। त्यामुळे आपण पाहू शकता की कल्याण पूर्वेच्या आमदारांचं कार्यालय, या कार्यालयाच्या बाहेर प्रचंड अशी पदाधिकारी आहेत त्यांची गर्दी झालेली आहे। कारण की एकच यांचं म्हणणं आहे की जो फॉर्म्युला ठरलेला आहे तो फॉर्म्युला 50-50 व्हायला पाहिजे होता, मात्र 54 आणि 67 जागा दिल्यामुळे बरेचसे जे कार्यकर्ते आहेत ते आमदार सुलभा गायकवाड यांच्या कार्यालयाच्या बाहेर आहेत। आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी चर्चा करूया। काय सांगाल, हा फॉर्म्युला ठरलेला आहे तर आपली काय भूमिका आहे? या फॉर्म्युल्यामध्ये कल्याण पूर्वमध्ये तसं बघायला गेलं तर 7 वार्ड हे अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत, परंतु या फॉर्म्युल्यामध्ये एकही मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीला सोडला गेलेला नाहीये। म्हणून भारतीय जनता पार्टीला आम्ही ज्या जागा मागितल्या होत्या एकही जागा न दिल्यामुळे मित्र पक्षासंगती किंवा युतीमध्ये जाऊन आम्हाला एकही जागा मिळाली नाही। ही जागा वाटप ही आमच्या कार्यकर्त्यांवरती, आमच्या दलित समाजावरती, मागासवर्गीय समाजावरती ही अन्यायकारक युती आहे, ही आम्हाला मान्य नाही। कड दिलेला आहे, फक्त नावाला दिलेला आहे। महिलांसाठी काही नाही म्हणतात ना, 50% आरक्षण आहे। कुठे गेलं मग? फक्त 7च लोकांना जागा दिल्या। अनुसूचित वाल्याला एकाला ही जागा दिलेली नाही। 10 नंबर मध्ये नाही, 11 मध्ये नाही, 12 मध्ये नाही। कॅमेरामन स्वप्नील शेजवळसह आतिश भोईर, मीडिया, कल्याण।